नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये नमो शेतकरी योजना ही लागू करण्यात आलेली होती आणि प्रधानमंत्री म्हणजेच पी-एम किसान योजनेअंतर्गत जे वार्षिक ₹6,000 दिले जात होते, तेवढ्याच प्रमाणात वार्षिक ₹6,000 मानधनाच्या स्वरूपात नमो शेतकरी योजना ही राज्यात सुरू करण्यात आलेली होती. तर याचे हप्तेसुद्धा व्यवस्थित आत्तापर्यंत मिळत गेले होते. आत्तापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत नमो शेतकरी योजनेचे. तर 8वा हप्ता जो आहे, तो पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता देण्यात आलेला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्याच्यासोबतच मिळण्याची दाट शक्यता होती. पण काही कारणास्तव हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेला नाहीये आणि अद्याप हा हप्ता जमा झालेला नाही आणि शासनाकडून असं कुठलंही अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तर त्याबद्दल जी-आर ही काढण्यात आलेला नाही आहे किंवा कुठेही चर्चा नाही आहे. कृषी विभागाकडून कुठलंही न्यूज किंवा अपडेट देण्यात आलेली नाही आहे अजून. पण शक्यता अशी आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं एकतर 7 तारखेपर्यंत मतदान होणार आहे, 7 तारखेला, 9 तारखेला मोजणी होणार आहे. त्यानंतरच हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा जो पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता आहे, त्याच्यासोबत हा हप्ता देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. तर आता सद्यस्थितीत तर कुठलंही अपडेट नाही आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासंबंधी. पण तरीही आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? कुठले म्हणजे जे शेतकरी नव्याने आलेले आहेत, पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील, पण नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता मिळत नसेल, तर त्यांच्यासाठी सांगणार आहे. जर तुम्ही अजूनही तुमची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्पष्ट सांगतो, जे पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजे पात्रता दोन्हींचीही सेमच असणार आहे. जर तुमची ई-के-वाय-सी असणं गरजेचं आहे, त्यासोबतच आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार बँक सीडीकरण म्हणतो आपण त्याला, आणि लँड सीडिंग असणं सुद्धा गरजेचं आहे. तर हे जर तुमचं एकही काम अर्धवट असेल, मी जे आत्ता सांगितलेलं आहे त्याच्यापैकी, तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा पुढचा. जर तुम्हाला मागचा 21वा हप्ता पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा मिळालेला असेल, तर निश्चिंत राहा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणारच आहे. जेव्हाही हा हप्ता डिक्लेअर होईल, ज्या दिवशी येणार आहे खात्यामध्ये संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या, त्यासोबत तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. फक्त तुम्हाला या 3 कंडिशन कंप्लीट ठेवायचे आहेत. जर नसेल, तर तुम्हाला आत्ताच तालुका स्तरावर जे कृषी विभाग असतं, त्या विभागाला भेट द्यायची आहे, कृषी अधिकाऱ्यांना भेट द्यायची आहे. त्यासोबतच तुम्हाला आधार कार्ड, 7/12 आणि आधारला बँक लिंक करणं अगदी गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणारच नाही आहे. आणि जर ई-के-वाय-सी झालेली असेल, पण लँड सीडिंग राहिलेली असेल, तर लँड सीडिंगसाठी तुम्हाला सांगतोय तेच की कृषी विभागात जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला 7/12, 8 आणि कृषी विभागात जे कृषी अधिकारी सांगतील ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं जमा करायचं आहे. म्हणजे फिजिकली, म्हणजे तुम्हाला वैयक्तिक जावं लागणार आहे तिथं. आणि अशा स्थितीत तुम्हाला तुमची जी नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे आणि तो हवा असेल, तर तुम्हाला हे पेंडिंग कामं पूर्ण करून घ्यायची आहेत, जे मी आत्ता सांगतोय. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेटससुद्धा कसं पाहायचं हे सांगणार आहे नमो शेतकरी योजनेचं. जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अगोदर हप्ते पडलेले आहेत आणि कधी केव्हा पडलेले आहेत, त्याचं स्टेटस कसं चेक करायचं, किती रुपये पडलेले आहेत, हे तुम्हाला आता मी दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता नमो शेतकरीची योजनेची जी वेबसाईट आहे, ते तुम्हाला समोर दिसत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो ही लिंक. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला जो 2 नंबरचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, बेनिफिशरी स्टेटस, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन उघडेल, बघू शकता. इथं तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसमध्ये काही इन्फॉर्मेशन द्यायचे. एक तर तुम्हाला 3 प्रकारे बघता येणार आहे. पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा जो रजिस्टर नंबर होता, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा एक रजिस्ट्रेशन नंबर असतो, इथं तुम्हाला टाकायचा रजिस्टर नंबरच्या जाग्यात. त्यानंतर दुसरा ऑप्शन असणार आहे
आधार नंबरने सुद्धा तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे. तर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आधारचं ऑप्शन सिलेक्ट करून. आणि तिसरा ऑप्शन आहे आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकून सुद्धा आणि कॅप्चा भरून तुम्हाला गेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करून स्टेटस पाहता येणार आहे. जसं की मी आता तुम्हाला दाखवत आहे. OTP भरल्यानंतर OTP वगैरे सगळं व्यवस्थित भरल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या समोर तुमचं बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे. आणि रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्हाला सांगतो जे PM किसान सन्मान निधी योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तोच नमो शेतकरी योजनेचा असतो, एवढं लक्षात घ्या. वेगळा रजिस्ट्रेशन नंबर नसतो, तोच नंबर इथं लागू आहे. म्हणजे तुम्हाला सहज एकदम सोप्या भाषेत सांगतो, जे PM किसान सन्मान निधी योजनेचा शेतकरी लाभ घेत आहेत, जो 2,000 रुपयाचा हप्ता आहे तो वार्षिक 6,000 रुपये मिळत आहेत, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे सांगतोय की नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या दोन्हीची सांगड आहे, दोन्ही योजनांची. त्याच्यामुळं पात्र एका जरी योजनेतून तुम्ही अपात्र झाले तर दुसऱ्या योजनेचा लाभ ऑटोमॅटिक बंद होणार आहे. आणि एका योजनेला जर तुम्ही पात्र झाले तर दुसऱ्या योजनेचा ऑटोमॅटिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि दोन्ही योजनांची मिळून वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत, हे तर लक्षात ठेवा. त्यानंतर खाली आल्यानंतर बघू शकता तुम्हाला स्टेटसमध्ये तुमचं लोकेशन डिटेल्स दिसणार आहे. तुम्ही जे फॉर्म भरताना दिलेली होती बेसिक डिटेल्स आहे, त्यासोबतच एलिजिबिलिटी डिटेल्स आहेत, पात्रता दिसणार आहे तुमची. आणि इथं आता बेनिफिट डिटेल्स म्हणजे तुम्हाला पहिला हप्ता कधी पडलेला होता तर तुम्ही बघू शकता 2024मध्ये देण्यात आलेलं होतं कृषी विभागाकडून हा हप्ता मार्च महिन्यामध्ये. आणि आता शेवटचा हप्ता जो मी आता सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात 2025मध्ये हा हप्ता जमा केलेला होता 11 तारखेला, जवळपास 11 ते 10 तारखेला. तर त्यानंतर एकही हप्ता आलेला नाही, त्यामुळे लवकरच काळजी करू नका, लवकरच हा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे कृषी विभागाकडून. तर 2,000 रुपयाचा हप्ता आहे, 6,000 रुपये वार्षिक नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.